कांच्या गावचं पाहुणं? आम्ही बेळगाव पासल्या रामगड तालुक्यातला हायजी. बर बर. मी पाटील आहे तिथला. बर बर बर. आणि एवढी लांब दौड कशा पायी? हा, संकटच तसं आहे मामा. तुम्ही आपाच्या वाडीला आलायचं हे कळलं म्हणून इकडेच आलो होतो. अरे पर संकट नेमकं कसलं आहे? 2-3 वर्ष झालं भागात पावसाचा एक ठिपूस सुद्धा नाही मामा. समद वाळून खडखड जमीन दगडावानी झाली. कोणालाच अन्न पाणी मिळेल असं झालंय. सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पळालंय बघा. आता तुमचाच आसरा आहे बघा. अरे देवाचीच करणी आहे. तोच पाऊस पाडणा झालाय, त्याला आपण काय करणार? त्याला साकडं घालत राहायचं. समद करून शान झालं मामा. आता आम्ही तुमच्या पायी साकडं घालाय आलोय. अरे पण पाऊस पाडाया मी काय देव हाय होय रे? हा, वय मामा वय, तुम्ही बी देवच हायसा. आणि आता तुम्हीच असं ढकलल्यावर कसं होईल सा? तुम्हीच आता पाऊस पडेल असं काहीतरी करा. पाऊस पडणार नाही सा तर आम्ही तुमचे पाय सोडणार नाही. अरे 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 उठा उठा. अरे 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 असं काय करता? असा मी बी तुमच्यातलाच आहे. तुमचं दुःख ते माझं बी दुःख. मी बी तुमच्या बरोबरच आहे. आपण सगळे मिळून देवाचं राहावं. चला बर. घरला परत कवा आहे ना? अरे का असं काहीच जागण्याचं केलंयस र? लेकरं असे आणण्या पाण्या बिगर ताट फडताना बघून काहीच कसं फाटत नाही तुझं. पाजर कसा फुटत नाही तुला. अरे तूच जन्माला घातलंस, तूच हाल करतोयस वैर. अरे कुठं गेला तुझ्यातला देवपणा? अरे म्या म्हणतो कुठं गेला तुझ्यातला देवपणा? अरे खरा जर देव असेल तर यांच्यावर कृपा कर, यांना कुशीत घे आणि हिथं पाणी पाड. हिथं वरुण राजा. अरे वरुण राजा, अरे कुठं जडी धरून बसलायस? अरे ये पाणी पाणी ध, पाणी पाणी ध. पाणी पाड, पाणी पाड.